नमस्कार. आपण आज या ठिकाणी सत्यमेव न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज माजलगाव या ठिकाणी असलेल्या धोंडीराज टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंद शास्त्री जोशी आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. आनंद देवा, आपण या ठिकाणी जो हा टेंबे गणेश मंडळ आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे आणि ह्याचं राज्यभरामध्ये जी आगळीवेगळी ओळख आहे याबद्दल थोडी माहिती सांगा. या धोंडीराज टेंबे गणेश मंडळाची स्थापना इसवी सन 1901च्या दरम्यान झालेली आहे. 1901ला ही स्थापना झाली. आमच्या माजलगावचे आम्ही जे जोशी आहेत, आमचे जे पूर्वज आहेत, या पूर्वजांना या गणपतीची स्थापना केलेली आहे. 1901पासून ही स्थापना झालेली आहे. आणि हा गणपती विशेष म्हणजे 1901पासून हातानंच बनवला जातो. आम्ही विकतची मूर्ती आणत नाहीत. स्वतःच इथे या ठिकाणी माती, शेण, गोमित्र, गाईचं दूध हे सगळं अभिमंत्रित करून आणि साळवण यांना अभिमंत्रित करून ही या ठिकाणी मूर्ती बनवली जाते. साधारणतः 6.5-7 फुटाची मूर्ती असते. जवळपास 1931पासूनचे फोटो आमच्याकडे आहेत. पण मूर्ती कसे बनवलेत आम्ही 1931पासूनच्या बरेच फोटो पेज आमच्याकडे आहेत. काही काढलेले आहेत हातानं, काही त्या जुन्या काळचा जो फोटो असतो त्याप्रमाणचे आहेत. अशा अनेक प्रकारच्या मूर्तीचे फोटो पण आमच्याकडं जतन केलेले आहेत. पूर्वी 1901ला आपण या मंडळानं परवानगी घेतलेली नव्हती असं म्हणतात. हे आम्ही ऐकलेलं ते आम्ही सांगतो, आम्ही पुढं ते चालवतो. निजामाच्या काळामध्ये आम्हाला परवानगी नसल्यामुळे आमच्या गणपतीची मिरवणूक अडवण्यात आलेली होती. मग ही मिरवणूक जी अडवली त्याला किमान 5 दिवसाचा 7 दिवसाचा कालावधी गेला. म्हणून भाद्रपद शुद्ध एकादशीला या गणपतीची स्थापना या ठिकाणी होते. ते आजतागायत भाद्रपद शुद्ध एकादशीला स्थापना होते आणि पौर्णिमेला विसर्जन होऊन प्रतिपदेला याची मिरवणूक निघते. हा जो टेंबे गणेश मंडळ आहे याची जी राज्यभर आगळीवेगळी ओळख आहे, नवसाला पावणारा म्हणून गणपती आजच्या संगणकीय युगातमध्ये देखील टेंबे तुम्ही या ठिकाणी सहभागी असतात. यामागचं काय उद्दिष्ट आहे? उद्दिष्ट असं आहे, या गणेश मंडळाचं नाव टेंबे याच्यामुळं आहे की पूर्वी कुणाला तरी संतान होत नव्हती, म्हणून त्यांनी मी एखादा टेंबा इथं लावेल किंवा मला बाळ होऊ दे, हे अशी काहीतरी पूर्वीची कल्पना आम्हाला सांगितल्या जाते. असेल, निश्चित असेल, खरी असेल. लोक सांगतात की गणपती नवसाला पावतो. आम्ही स्वतः कधी म्हणत नाही की हा गणपती नवसाला पावणारा आहे. लोक सांगतात की आमचा नवस पूर्ण झाला, आमची इच्छा पूर्ण झाली. मग असं करत करत आता जवळपास 25-30 टेंबे लागले जातात. आणि हे टेंबे गणपती हे जे नाव आहे ते इसवी सन 2000पर्यंत टेंबेच होतं. पण 2000ला ज्यावेळेस गणेशाची स्थापना झाली, त्या स्थापनेच्या वेळेस नाव जे निघालं त्या अक्षरावरून धोंडीराज असं नाव झालं. म्हणून इथून पुढं धोंडीराज टेंबे गणेश मंडळ असं निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर नवस्फूर्तीसाठी सोन्याचे मोदक असतील, चांदीचे मोदक असतील, बिल्वपत्र असतील, दुर्वा असतील यासह मोदक आणि अनारसे अर्पण करतात. यामागे त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत? गणपतीला आवडणारे मोदक असतील, गणपतीला आवडणारे अनारसे असतील, पेढे असतील, हे सगळं गणपतीच्या आवडीचे पदार्थ आहेत. जसं गणपतीला डोक्यावर दुर्वा हवी असते, डोक्यावर जास्वंदाचं फूल हवं असतं, त्याचप्रमाणे त्याला खायला मोदक, लाडू, करंजा, अनारसे हे अनेक पदार्थ असतात. आणि मग लोक याच्यासाठी नवस करतात की मी पुढच्या वर्षी आल्यानंतर माझं हे काम होऊ दे, मी अनारशाची माळ घालील, कुणी पैशाची माळ घालील, कुणी सोनं देईल, चांदी देईल, दक्षिणा देईल किंवा त्याची जी काही देणगी आहे ते देईल. हे अशा अनेक प्रकारचे लोकांचे नवस असतात. ते नवस पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष ज्यावेळी मला वाटतं कधी हा गणपती 100 लोक असतील, 1000 असतील, 10,000 असतील. आता 5 दिवसामध्ये किमान मला वाटतं कमीत कमी 1,00,000 लोक दर्शन घेऊन जात असतील गणपतीचं दर्शन. आणि मिरवणूक ज्यावेळेस असते भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला, त्यावेळेस मिरवणूकसुद्धा अतिशय सुंदर. आमच्या मिरवणुकीमध्ये कधीही पिक्चरचे गाणे लागत नाही. आमच्या मिरवणुकीमध्ये DJ जरी असेल, शक्यतो DJ नसतोच, पण जरी असला तरी आमच्याकडे राष्ट्रभक्तीपर, देशभक्तीपर, भक्तीपर, आपलं भावगीत, भक्तिगीत या अनेक प्रकारचे गाणे आम्ही मिरवणुकीमध्ये लावतो.
5 दिवस या ठिकाणी सामाजिक धार्मिक नेमके कोणते कार्यक्रम या ठिकाणी होतात? या ठिकाणी धार्मिक सोबतच आम्ही सामाजिक उपक्रम पण राबवतो. लोकांचा येणारा देणगीचा ओघ जो आहे तो विनाकारण वाह्यात खर्चात घालत नाही. या वर्गणीमध्ये आम्ही अनेक वेळेस रुग्णांना आमच्याकडनं जे शक्य आहे ते दिलेलं आहे. अजून पाल जे असतात वस्तीवर राहणारे लोक यांना दरवर्षी दिवाळीचा फराळ वाटप असतो. आत्ता मागच्याच 2021मध्ये जी कोरोनाची महामारी आली 2021मध्ये, त्यावेळेस आमच्या गणेश मंडळाच्या सर्व युवकांनी कंप्लीट 45 दिवस अन्नदानाचा संकल्प उपक्रम जो राबवला आहे. पालावर राहणाऱ्या ज्यांना भेटत नाही, जे रुग्ण आहेत, जे दवाखान्यामध्ये खितपत पडलेले आहेत, त्यांच्याकडे कोणी यायला तयार नाही, अशा प्रत्येकाला स्वतः इथं बनवून अन्न नेऊन दिलेलं आहे. आणि हेच नाही तर आपण सांस्कृतिक मग मुलींच्या स्पर्धा असतील, रांगोळीच्या स्पर्धा असतील, किंवा रक्तदान शिबिर असेल, आरोग्याच्या बाबतीतलं वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर आमचे विविध प्रयोग वर्षभर चालूच असतात. 5 दिवस म्हणून नाही, आम्ही नेहमीच हे करत राहतो. अगदी पूर्वी आपल्याला माहिती आहे, पत्रकार कमलेश जाबरस, उमेशजी मोगरेकर यांनाही माहिती आहे की मागं जो आपल्या धरणावर एक हादसा घडला होता, राजशेखर मोरे नावाचा युवक तरुण, हा जो दुसऱ्यांना वाचवण्यासाठी आला होता, त्याला मदत म्हणून आमच्या गणेश मंडळानं 25,000 रुपये देणगी दिली. किंवा मागच्या वेळेस ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस दुष्काळाला सुद्धा आमच्या मंडळानं 50,000 रुपये वर्गणी दिली आहे. ज्यावेळेस आपलं सामुदायिक विवाह होते महाराष्ट्र शासनातर्फे ठेवलेले, त्यालासुद्धा आम्ही 50,000 रुपये वर्गणी दिली आहे. असं प्रत्येक ठिकाणी. आणि प्रत्येक वर्षी शाळेमध्ये वह्यांचं वाटप असतं गरजू विद्यार्थ्यांना, शालेय साहित्याचं वाटप करतो दरवर्षी, त्यांना गणवेशाचं वाटप करतो. असे अनेक प्रकारचे उपक्रम आमचं टेंबे गणेश मंडळ राबवतो. मी आणि माझ्यासोबत माझे सगळे जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे किंवा आमचे ज्येष्ठ सदस्य आहेत, हे सगळे मिळून आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी वेळोवेळी राबवत असतो. भक्तांच्या इच्छेनं जर एखादा कुठला उपक्रम असेल तर ते भक्तांना विचारूनसुद्धा आम्ही तो उपक्रम पूर्ण करतो. या ठिकाणी पहिल्यांदाच धुंडीराज टेंबे गणेश मंडळ विश्वस्त यावर्षी झाला आहे. या विश्वस्तच्या अध्यक्षपदी आपण आनंददेवा शास्त्री अध्यक्ष झाला आहात, तर या ट्रस्ट स्थापनेमागची काय नेमकी भूमिका आहे? हे ट्रस्ट तसं पूर्वीपासून आमच्या मंडळ ट्रस्ट नाही, श्रीराम मंदिर ट्रस्ट नावाखाली चालायचं. पण आता आमचं धुंडीराज टेंबे प्रतिष्ठान म्हणजे धुंडीराज टेंबे गणेश मंडळ ट्रस्ट झालेलं आहे. या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे, विश्वनाथराव जोशी उपाध्यक्ष आहेत, गणेशराव मुळे सचिव आहेत, विधी सल्लागार म्हणून डक आहेत, बजाज आहेत, रवींद्रजी आहेत. अशा अनेक प्रकारचे लोक आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. आमच्या मंडळाचे भरपूर कार्यकर्ते पण याच्यामध्ये आहेत. याचा उद्देश एकच आहे की आपण जी काही जमापुंजी करतो ही सगळ्यासमोर पारदर्शकता असावी म्हणून हे ट्रस्ट आहे. टेंबे गणेश 124वं वर्ष आहे, तर पुढचं 125वं वर्ष असेल, तर भाविकांना या ठिकाणी तुम्ही काय आवाहन करणार? मी भाविकांना एकच सांगेल की पुढच्या वर्षी तुम्ही येताना दुर्वा, हरळी, फूल तर आणतातच, पण त्याही पेक्षा विशेष तुम्ही सगळ्यांनी वह्या, पुस्तक, पेन, शालेय साहित्य जर आणलं तर आपण अजून गरजू मुलापर्यंत ते पोहोचू आणि प्रत्येकाला त्याची मदत कशी होईल हे करू. आणि 125 वर्षामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे उपक्रम राबवायचे आणि हा 125 वर्ष जे आहे सध्या चालू येणारं, तर या वर्षभर आपल्याला कमीत कमी 6 ते 7 प्रोग्राम करायचे की जे 125 वर्षाला शोभतील असे. मग त्याच्यामध्ये सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत, धार्मिक आहेत, सगळ्याच प्रकारचे जे काही आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत हे 125 वर्षामध्ये आपण राबवूयात. पुढचं येणारा जो वर्ष आहे 2025, या गणपतीला 125 वर्ष त्यावेळेस पूर्ण होतात. आपल्यासोबत टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंददेवा शास्त्री होते. धन्यवाद आनंददेवा शास्त्री. धन्यवाद.